आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राष्ट्रीय महामार्गातील प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय। राज्यातील 28,000 प्रलंबित दावे जलद मार्गी लागणार। यासाठी 57 अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती। राज्यातील सर्वच 6 महसूल विभागामध्ये लवाद स्थापन। पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसची 7 एप्रिलला प्रदेश कार्यकारिणी बैठक। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। युवकांच्या संघटन बांधणीसाठी मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन। निवडणूक प्रक्रियेमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट अश्विनी कुमार उपाध्याय यांची याचिका। आगामी निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळी बोटांचे ठसे घ्या। बुबुळांच्या बायोमेट्रिक ओळख प्रणालीची अंमलबजावणी करा। जनहित याचिकेमध्ये अश्विनी कुमार उपाध्याय यांची मागणी। मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी 2 नावं चर्चेत। अश्विनी भिडे आणि असीम गुप्ता यांची नावं चर्चेत। मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी अश्विनी भिडेंचं नाव आघाडीवर। पुण्यामध्ये पोलीस भरती दरम्यान धावत असताना युवकाचा मृत्यू। पुण्यातील शिवाजीनगर मैदानावरील दुर्दैवी घटना। पुरुषोत्तम बुरकुल असं या मृत युवकाचं नाव। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला वेग। कोल्हापूर ते वैभववाडी 108 किलोमीटर रेल्वे लाईन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार। पश्चिम महाराष्ट्रामधील प्रवाशांना कोकणामध्ये जाण्यासाठी थेट पर्याय मिळणार। बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटेंवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा। एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि नवी मुंबईच्या एएनसीचे सिनियर पीआय संदीप निगडे यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप। चौकशीच्या नावाखाली कोट्यवधींची लाच मागितल्याची माहिती। नवी मुंबई विमानतळावरून उद्यापासून 30 नवीन देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार। गोव्यासाठी 7, बंगळुरूसाठी 6 आणि कोचीसाठी 5 उड्डाणं, तर हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूरसाठी नियमित सेवा सुरू होणार। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोनं 2,500 चांदी 3,000 महागली। सोन्याचे दर जीएसटीसह 1,50,380 रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,39,990 रुपयांवर।